हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी शिक्षक मित्रांनो. तुम्हा सर्वांचं मी श्री काळे BS न्यू इंग्लिश स्कूल फुरसुंगी मनापासून सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण मॅथ्स पार्ट 1 स्टँडर्ड 10th क्लास चॅप्टर नंबर 4 फायनान्शियल प्लॅनिंग यामधील पहिला पार्ट आपण पाहिलेला आहे. त्या पार्टमध्ये आपण IGST, CGST, SGST आणि इनव्हॉइस टॅक्स बिल कसं असतं या संदर्भामध्ये आपण ओळख करून घेतलेली. म्हणजेच थोडक्यात GSTची ओळख हा भाग आपण पहिल्या पार्टमध्ये पाहिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सेकंड पार्ट त्याच चॅप्टरचा पाहतोय आणि त्या पार्टमध्ये आपण हाऊ टू सॉल्व द एक्झाम्पल ऑन GST, CGST अँड SGST. हाऊ टू आस्क द एक्झाम्पल टू SSC बोर्ड एक्झाम 2 marks, 3 marks. We have to learn today. Let us see first which are formulae to learn today to solve the examples. विद्यार्थी मित्रांनो, या GSTवरील उदाहरणे सोडवण्यासाठी मी तुमच्या समोर काही फॉर्म्युले मांडतो आहे. ते फॉर्म्युल्याचं नीट निरीक्षण करा आणि त्या फॉर्म्युलेचा उपयोग निश्चित तुम्हाला उदाहरणं सोडवताना होणार आहे. त्यामुळे आपण फॉर्म्युले समजून घेऊया आणि ते फॉर्म्युले एक्झाम्पल सोडवताना अचूकपणे कसे वापरायचे ते पण आज आपण उदाहरण सोडवताना समजून घेणार आहोत. चला पाहूया. फर्स्ट फॉर्म्युला, रेट ऑफ GST. रेट ऑफ GST इज इक्वल टू पर्सेंटेज ऑफ टॅक्सेबल व्हॅल्यू. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस एखाद्या GSTचा रेट काढायचा असतो त्यावेळेस त्या टॅक्सेबल व्हॅल्यू जी आहे तिचं पर्सेंटेज किती दिलेलं आहे तुमच्या एक्झाम्पलमध्ये ते तुम्ही पाहणं फार आवश्यक आहे. 5%, 12%, 18%, 28% जे दिलेलं आहे त्याच्यावर आधारित रेट ऑफ GST काढला जातो. माय डिअर स्टुडंट्स, when you solve the example, you remember that first you have to know concept of percentage, how to find the percentage of any number, any value. You remember that. विद्यार्थी मित्रांनो, शेकडेवारी किंवा एखाद्या संख्येचा शेकडा प्रमाण जेव्हा तुम्हाला काढायचं समजलं तेव्हा तुम्हाला खऱ्या अर्थानं हे प्रकरण समजणार आहे. कारण जोपर्यंत तुम्हाला एखाद्या संख्येचा शेकडा काढता येत नाही किंवा पर्सेंटेज काढता येत नाही तोपर्यंत तुम्हाला याच्यावरचे एक्झाम्पल सोडवता येत नाहीत. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या संख्येचं पर्सेंटेज कसं काढायचं हे आज मी थोडंसं तुम्हाला समजावून सांगणार आहे. काही लोकांना विद्यार्थ्यांना माहीत पण असणार आहे. फक्त मी थोडं रिव्हिजन वजा घेतो आहे. फॉर एक्झाम्पल, मला 200चं 10% काढायचं असेल, 200चं 10% काढायचं असेल तर मी कसं काढणार आहे? 200 इंटू 10/100. म्हणजे काय होईल? मला याचं किती 10% मिळेल? 20 मिळेल. कसं काढलं? 200 इंटू 10/100. 0 0 कॅन्सल. 10 इंटू 2 20. वी हॅव टू गेट 10% ऑफ 200 विच इज व्हॅल्यू 20. हे जर तुम्हाला समजलं असेल तर मला वाटतं आहे GSTवरची उदाहरणं तुम्ही सहज सोडवू शकाल. म्हणून मी एक एक्झाम्पल दिलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या सूत्रासाठी यू सी द एक्झाम्पल. 5% ऑफ टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ 200. हाऊ टू फाइंड 5% ऑफ टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ 200. माझी टॅक्सेबल व्हॅल्यू 200 आहे आणि त्याचं 5% मला रेट दिलेला आहे आणि त्याची व्हॅल्यू मला काढायची आहे. हाऊ टू फाइंड? यू सी द सोल्युशन. देअरफॉर रेट ऑफ GST इज इक्वल टू 200 into 5/100. Then you simplify. 0 0 cancel, then
You simplify 5 into 2, we have to get 10. Therefore, 5% of taxable value 200 is 10. In this way, we find the percentage of given value. You remember that. Then you see next formula. Rate of SGST. My dear students, you remember that rate of SGST is always equal to rate of CGST, which find the value is equal to rate of GST upon 2. It means that rate of SGST is equal to rate of GST upon 2, or rate of CGST is equal to rate of GST upon 2. It means that SGST and CGST rate are always equal, and its value of SGST and SGST are also always equal. You remember the most important. By using this formula, you solve the example. Then we see next formula. GST is equal to SGST plus CGST. It means that GST we have to calculate sum of CGST and SGST. It means that addition of SGST and CGST is called GST. Therefore, you see the formula GST is equal to CGST plus SGST. When you have to know value of CGST and SGST, then you find the value of GST by using this formula. GST is equal to CGST plus SGST. But you know that you have to know value of GST and you have to know CGST. How to find the SGST? Very simple. You find the SGST is equal to GST minus SGST, or SGST value is equal to CGST value. You have to know by using this formula to find the GST. Then fourth formula, value of GST is equal to, you listen carefully, very nice formula and most important formula. You use the each example, value of GST is equal to taxable value. It means value of each goods or services into a rate of GST. By using formula, you find the value of GST. My dear students, you remember that value of GST and rate of GST, it is the difference. It is the difference. When you find the value of GST, you remember that taxable value into rate of GST. By using this formula, you find the value of GST. By using this formula, you solve the example. Then last formula, most important, my dear students, total amount paid by consumer or dealer or supplier is equal to taxable value plus CGST plus SGST. When you have to know value of CGST, value of SGST and taxable value, then you take sum of all three values. We have to get total amount paid by consumer of given goods or services. It means that total amount paid by consumer is equal to taxable value of goods or services plus CGST value plus SGST value. Then we have to get total amount paid by consumer. My dear students, you see all formulae carefully and note down your notebook, and you see carefully which formula, how to use
Listen. Then we see some examples. Practice set 4.1. You see, I give you two example. First example, Pawan Medical supplies medicine on some medicine. The rate of GST is 12%. Then what is the rate of CGST and SGST? This is first example. We solve this example. How to solve this solution? You listen carefully and you see carefully how to solve this example. My dear students, first you write given things in your example. What is the given things? Rate of GST is equal to 12%. This is given things. Therefore, we have to know formula rate of CGST is equal to rate of SGST is equal to rate of GST upon 2. I know that. मला फॉर्म्युला माहीत आहे आणि या फॉर्म्युलाचा उपयोग करून मी काय करणार एक्झाम्पल सोडवणार आहे. देअरफॉर रेट ऑफ GST is equal to CGST is equal to rate of SGST is equal to what is the value of rate of GST? Sir, we have to know 12. Therefore 12 upon 2. You put the value, then you simplify. 2 6 12. Therefore we have to get rate of CGST is equal to rate of SGST is equal to 6. Therefore rate of CGST is equal to 6% and SGST is equal to 6%. In this way we have to get the solution of given example number 1. Very simple my dear students, very simple solution. फक्त मला फॉर्म्युला विद्यार्थी मित्रांनो अचूकपणे वापरता आला पाहिजे आणि मला त्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे हे मला समजलं पाहिजे आणि मला काय काढायचं आहे आणि त्याच्यामधलं रिलेशन असलेलं जे फॉर्म्युले आहेत हे मला आठवले पाहिजेत आणि हे जर मला आठवले तर मला एक्झाम्पल सोडवणं खूप सोपं आहे. आता एखादा विद्यार्थी म्हणेल सर याच्याऐवजी मी जर प्रत्येक CGST SGSTचा फॉर्म्युला सेपरेट वापरून काढलं तर चालेल? हो चालेल, काही हरकत नाही. समजा एखादा स्टुडंट असा म्हणेल सर वी सॉल्व द एक्झाम्पल बाय अनदर मेथड which is method rate of CGST is equal to rate of GST upon 2, then put the value of GST 12 upon 2, then you simplify, we have to get rate of CGST is equal to 6%. Then similarly rate of SGST is equal to rate of GST upon 2, then you put the value of GST and then simplify, we have to get rate of SGST is equal to 6%. ओके, युअर मेथड इज ऑल्सो करेक्ट. समजा एखादा तिसरा विद्यार्थी म्हणेल सर मी काय करणार, पहिल्यांदा CGST काढून घेणार. हो, CGSTचा फॉर्म्युला आपण रेट ऑफ CGST इज इक्वल टू रेट ऑफ GST अपॉन 2, देन पुट द व्हॅल्यू ऑफ GST 12 upon 2, then you simplify, we have to get answer 6. Therefore rate of CGST is equal to 6%. Then we have to know but CGST is equal to rate of SGST, therefore rate of SGST is equal to 6%. असेही तुम्ही मेथड वापरून तुम्ही सोडवलं तरी चालू शकेल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कोणत्याही फॉर्म्युल्याचा वापर करून माहीत असलेल्या फॉर्म्युल्याचा वापर करून सोडवलं आणि दोन्ही आन्सर काढली तरी तुम्हाला फुल क्रेडिट मिळणार. फक्त तुम्हाला फॉर्म्युला अचूकपणे वापरता आला पाहिजे. चला आता सेकंड एक्झाम्पल यू सी केअरफुली. ऑन सर्टन आर्टिकल if rate of CGST is 9%, you see, then what is the SGST and what is the rate of GST? छान प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला रेट ऑफ CGST दिलेलं आहे, त्याच्यावरून तुम्हाला SGST काढता येईल, रेट ऑफ SGST, आणि मला SGST माहीत झाला, CGST माहीत झाला, रेट ऑफ GST काढणं त्याचा फॉर्म्युला पण माहिती आहे तुम्हाला. चला, हाऊ टू सॉल्व द एक्झाम्पल. यू सी rate of CGST. First you remember that which is given.
You always remember which are given in your questions. You write this first. Therefore, rate of CGST is equal to 9%. But rate of CGST is equal to rate of SGST. We have to know. Therefore, rate of SGST is equal to 9%. Why? Because CGST is given 9%. Therefore, we have to know SGST and CGST are equal. Therefore, rate of SGST is equal to 9%. Then we find the next answer. Therefore, rate of GST is equal to rate of SGST plus rate of CGST. Then putting the value. Therefore, rate of GST is equal to, what is the value of rate of SGST? Sir, 9%. Very nice. Plus, what is the value of rate of CGST? 9%. Therefore, you take the addition, you take the sum of given. Therefore, rate of GST is equal to 18%. Your answer is completed. ऐका नाही सोपं विद्यार्थी मित्रांनो, किती उदाहरणं सोपी आहेत बघा बरं. सहज मार्क आपल्याला मिळवतात. फक्त विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला फॉर्म्युला अचूकपणे वापरता आला पाहिजे. आणि जर तुम्ही कॅल्क्युलेशन अचूकपणे केलं, पर्सेंटेज व्यवस्थित काढलं आणि ॲडिशन सबट्रॅक्शन हे जे काय ते जर कॅल्क्युलेशन म्हणजेच गणन जर व्यवस्थित केलं तर मला वाटतं तुमचा अर्धाही मार्क कमी होणार नाही. चला, काही आता सॉल्व एक्झाम्पल मी दिलेले ते आपण पाहूया. फार महत्त्वाचे आहेत परीक्षेच्या दृष्टीनं. बघा, फर्स्ट एक्झाम्पल. आरती गॅस एजन्सी सप्लाइड LPG सिलेंडर टू द कंझ्युमर फॉर टॅक्सेबल व्हॅल्यू ₹545. GST charged is 5%. What is the amount of GST, the CGST and SGST in invoice? What is the total amount paid by the consumer? Find the amount of GST to the paid by Aarti Gas Agency. विद्यार्थी मित्रांनो, हे एक्झाम्पल 3 मार्कासाठी असू शकतं. आता याच्यामध्ये जरी तुम्हाला जास्त गोष्टी विचारल्या असतील, परंतु लक्षात ठेवा, when we solve this example, you read the carefully questions. Please, I request you, you always read carefully questions and you think which are given things and which value are asked. कोणत्या किमती मला दिलेल्या आहेत आणि कोणत्या किमती मला काढायच्या आहेत हे जर मला निश्चितपणे कळलं तर मला उदाहरण सोडवणं खूप सोपं जातं. चला, हाऊ टू अंडरस्टँड द गिवन सोल्युशन. रेट ऑफ GST इज गिवन विच इज 5%. Therefore, rate of CGST we have to know 1/2 of GST, which is value 2.5%, and rate of SGST are also equal. Therefore, we have 2.5%. Therefore, CGST is equal to 2.5 upon 100 into taxable value, which is 545. Then you simplify. We have to get answer 13.625. Therefore, we take the 2 decimal answer 13.63, which is CGST of given taxable value. Then you know that SGST is equal to CGST. Therefore, SGST is equal to 13.63. Then we find the amount paid by the consumer is equal to, you have to know formula, previous slide, taxable value plus CGST plus SGST. Then you putting the value, which is taxable value 545 plus what is the value of CGST 13.63 plus what is the value of SGST 13.63. Then you take the all sum of given numbers, which we have to get 572.26. Therefore, Aarti Gas Agency has to pay CGST
13.63 and SGST 13.63 rupees. Therefore, total GST to be paid 13.63 into 2, or you take the sum 13.63 plus 13.63 is equal to, we have to get answer 27.26 rupees. You remember that, my dear students, unit is most important. You write the answer, unit must be necessary. विद्यार्थी मित्रांनो, उत्तराला एकक लिहायला विसरू नका आणि शेवटी जे उत्तरं तुम्हाला मिळालेत त्या उत्तराला चौकटी टाका. म्हणजे परीक्षकांना पेपर तपासताना मेन उत्तराला जे ॲन्सर शीटमध्ये दिलेलं आहे त्याला मार्किंग करायला सोपं जातं. म्हणून जी उत्तरं प्रश्नात विचारलेली आहेत काढण्यासाठी त्याला चौकटी टाकायला विसरू नका. देन वी सी नेक्स्ट एक्झाम्पल, विच इज एक्झाम्पल यू सी courier services agent charged total 590 to courier to parcel from Nasik to Nagpur. In the tax invoice, taxable value is 500 and with CGST is rupees 45 and SGST is 45. Find the rate of GST charged फॉर द सर्विस. विद्यार्थी मित्रांनो, हे तर एक्झाम्पल खूपच सोपं आहे, अतिशय सोपं आहे. इतकं सोपं आहे की मला वाटतं तुम्ही सहज उदाहरणाकडनं पाहतासुद्धा सांगू शकाल. कारण मला SGST माहीत आहे, CGST माहीत आहे आणि मला काढायचे काय GST. व्हेरी नाईस, किती सिम्पल आहे बघा. काय आठवलं तुम्हाला? हो सर, आम्हाला लगेच आठवलं, GST म्हणजे सम ऑफ SGST and CGST. व्हेरी नाईस. But total GST is equal to CGST plus SGST, 45 plus 45, we have to get answer 90. Therefore, rate of GST is equal to 90 upon 500 into 100, we have to get 18%. आता मला सांगा, GSTचं पर्सेंटेज आपल्याला काढायचं आणि ते पर्सेंटेज तुम्हाला काढण्यासाठी तुम्हाला CGST SGST व्हॅल्यू दिलेले आहे, त्याचे ॲडिशन केले की तुम्हाला व्हॅल्यू ऑफ GST मिळेल. आणि व्हॅल्यू ऑफ GST मिळालं असेल तर तुम्हाला रेट ऑफ GST काढताना व्हॅल्यू ऑफ GST अपॉन टॅक्सेबल व्हॅल्यू इंटू 100 इज इक्वल टू, यू सिम्प्लिफाईड, रेट ऑफ GST चार्जड बाय द एजंट इज 18%. खूप सिम्पल आहे विद्यार्थी मित्रांनो. हे उदाहरण तुमच्या वहीमध्ये तुम्ही सोडवा. नेक्स्ट वी हॅव टू सी लास्ट एक्झाम्पल. जरा थोडंसं वेगळ्या पद्धतीचं उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो. हे जरा ह्याच्यामध्ये मी डिस्काउंट दिलेलं आहे. हे डिस्काउंट जेव्हा आम्हाला उदाहरणामध्ये दिलं जातं, लक्षात ठेवा त्यावेळेस टॅक्सेबल व्हॅल्यू घेताना दिलेल्या वस्तूची व्हॅल्यू जी असते, सर्व्हिसेसमध्ये जी टॅक्सेबल व्हॅल्यू असते ती काढण्यासाठी त्यातनं डिस्काउंट मायनस करणं फार महत्त्वाचं आहे. आणि जोपर्यंत तुम्ही दिलेल्या व्हॅल्यूमधील गुड्सची जी किंवा वस्तूची जी व्हॅल्यू आहे त्याच्यातनं तुम्हाला जे शॉपकीपरनं किंवा जे सप्लायर आहे त्यानं जे डिस्काउंट दिलेलं आहे ते डिस्काउंट मायनस करणं फार गरजेचं आहे. आणि डिस्काउंट मायनस केल्यानंतर जी व्हॅल्यू येते ती व्हॅल्यू नेहमी लक्षात ठेवा, CGST किंवा SGST किंवा GST काढण्यासाठी टॅक्सेबल व्हॅल्यू धरायची असते, हे मात्र तुमच्या लक्षात आलं पाहिजे. म्हणून मुद्दाम हे उदाहरण मी तुमच्या डोळ्यासमोर ठेवलेलं आहे. यू सी द केअरफुली. श्रीकर bought a laptop with 10% discount on printed price. The printed price of that laptop was 15,000. 18% GST was the charge on discount price. Find the amount of CGST and SGST. What is the amount did श्रीकर पे? त्या श्रीकरला किती रुपयाला लॅपटॉप पडला हे आपल्याला काढायचं आहे. यू सी द सोल्युशन. डिस्काउंट इज इक्वल टू, किती दिले डिस्काउंट बघा, 10% ऑफ
कोणत्या व्हॅल्यूवर? जो 50,000चा लॅपटॉप होता त्याच्यावर दुकानदाराने अगोदर तुम्हाला 10% डिस्काउंट दिलेले, त्यामुळे ती डिस्काउंटची व्हॅल्यू अगोदर तुम्हाला काढावी लागेल. देअरफॉर वी हॅव टू फाइंड विच इज डिस्काउंट. डिस्काउंट इज इक्वल टू 10% ऑफ 50,000 इज इक्वल टू, यू सिम्प्लिफाय 50,000 into 10/100, then you simplify, we have to get answer 500, which is discount. Then you remember that, my dear students, taxable value of laptop is equal to 50,000 minus discount, which is discount 500. Then you get value of taxable value of laptop is equal to rupees 45,000. Then we find the rate of GST on this value, which is value 45,000. Therefore rate of GST is equal to 18%, we have to given. Therefore rate of GST is equal to, CGST is equal to 9%. Why? Because we have to know rate of CGST is half of GST. Therefore we have to know value GST 18%. Therefore we have to get rate of CGST 9%. Therefore CGST is equal to 9% of taxable value 45,000. Then you put the value 9% means 9/100 into 45,000. Then you simplify, we have to get the answer rupees 4,050, which is CGST. But my dear students, you have to know CGST is equal to SGST. Therefore SGST is equal to rupees 4,050. Then last we find the amount paid by Srikar. Therefore taxable value we have to know 4,500 plus CGST 4,050 plus we have to know CGST 4,050. Then you take the addition, we have to get answer 53,100 rupees. Therefore you write the last answer, Srikar paid rupees 53,100 फॉर द लॅपटॉप. अशा प्रकारे श्रीकरला लॅपटॉपची किंमत CGST, SGST आणि टॅक्सेबल व्हॅल्यू यांची मिळून जी रक्कम तयार होते त्याला टोटल अमाऊंट ऑफ लॅपटॉप एवढी पे करावी लागेल. सोपं आहे का नाही हे पण एकदम. असं उदाहरण 3 किंवा 4 मार्काला विचारलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, या सर्व उदाहरणांचा छानपैकी सराव करा. निश्चित तुम्हाला या प्रकरणाचे पूर्णपणे मार्क मिळतील. हा काल झालेला जो आपला पहिला व्हिडिओ होता त्याच्यावर आधारित हे एक्झाम्पल आहेत. आता आपण उद्या भेटूया. उद्याच्या व्हिडिओमध्ये तो मात्र या प्रकरणाचा अतिशय महत्त्वाचा म्हणजे चेन म्हणजेच ट्रेडिंग ऑफ GST हा कसा ट्रान्सफर होतो, शासनाला साखळी पद्धतीनं कसा GST दिला जातो, हा अतिशय महत्त्वाचा भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा पहिला पार्ट आपला आज इथंच आपण थांबवतो आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, थँक्यू. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर जरूर लाईक करत चला. एक लाईकसुद्धा मला तुमची माझ्या पुढील व्हिडिओसाठी खूप मोटिवेशन देते. विद्यार्थी मित्रांनो, माझ्या शिक्षक मित्रांनो, आणि माझी ही व्हिडिओ माझ्या विद्यार्थ्यापर्यंत पोचवा अशी माझ्या शिक्षक बांधवांना नम्र विनंती. धन्यवाद. थँक्यू.